श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी विचार केला आहे का, काही अध्याय इतके शक्तिशाली का मानले जातात की जे वाचल्याने भक्ताचे नशीब बदलते, संकटे दूर होतात आणि अशक्य गोष्टीही शक्य होतात. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा हा अध्याय एक असा अध्याय आहे ज्याला सिद्ध अध्याय मानला जातो. अनेक भक्त सांगतात हा अध्याय श्रद्धेने वाचल्यावर घरातील अडथळे दूर होऊ लागतात, आर्थिक संकटे कमी होते आणि मनाला अद्भुत शांतता मिळते. पण या अध्यायामध्ये नेमके काय आहे? हा अध्याय इतका प्रभावी का मानला जातो आणि तो वाचन केल्याने कोणते नियम पाळले पाहिजेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय 14वा चे गूढ, त्यामागील आध्यात्मिक शक्ती, त्यातील लपलेले संदेश आणि त्यांचे जीवन बदलणारे फायदे अतिशय सखोलपणे जाणणार आहोत. श्री गुरुचरित्र म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तो गुरुतत्वाचा साक्षात अनुभव आहे. हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य जीवनावर आधारलेला आहे. अनेक भक्तांसाठी हा ग्रंथ म्हणजे चालता बोलता देव आहे. त्यांच्या घरातील नियमित गुरुचरित्र वाचन होते, त्याच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. हा ग्रंथ 3 भागांमध्ये विभागलेला आहे: ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड. आणि प्रत्येक अध्यायामध्ये जीवनाला दिशा देणारा रहस्य दडलेला आहे. पण त्यामध्ये काही गोष्टी विशेष सिद्ध मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे अध्याय 14वा. अध्याय 14वा इतका सिद्ध का मानला जातो? भक्तांच्या अनुभवानुसार हा अध्याय आणि मानसिक भीती दूर करतो, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतो, घरातील अडथळे कमी करतो, मनाला स्थैर्य देतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुकृपा प्राप्त करून देतो. अनेक ठिकाणी असे सांगितले जाते की ज्यांना सतत अपयश येते, कामामध्ये काहीही सक्सेस मिळत नाही, घरामध्ये कलह असतो, मन अस्थिर असते आणि त्यांनी हा अध्यायाचे वाचन करावे. हा अध्याय फक्त कथा नाही, तो श्रद्धा आणि गुरुशक्ती यांचा संगम आहे. अध्याय 14व्यामध्ये नेमकी कथा काय आहे? या अध्यायामध्ये गुरुकृपेचा अद्भुत स्वरूप दाखवले गेलेले आहे. मानव कितीही संकटामध्ये असो, जर तुमच्याकडे श्रद्धा व गुरुवर विश्वास असेल तर त्याचे जीवन बदलू शकते. हा मुख्य संदेश या अध्यायातून मिळतो. या अध्यायात भक्तीची शक्ती, गुरुचे महत्त्व आणि कामाचे परिणाम यांचे अत्यंत खोल वर्णन केलेले आहे. गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती आणि निराकार शक्ती असे निर्माण करणारा आधार आणि संकटातून बाहेर काढतो दिव्य तत्व म्हणजेच गुरु. अध्याय 14व्याबद्दल काही जण घाबरतात की हा अध्याय खूप शक्तिशाली आहे, चुकूनही त्याचे वाचन करू नये. पण सत्य काय? गुरुचरित्र कधीही भीती निर्माण करत नाही, तो श्रद्धा निर्माण करतो. फक्त काही नियम पाळणे महत्त्वाचे असते. स्वच्छ शांत मन, श्रद्धा, सातत्य, विचार. जर मन शुद्ध असेल तर गुरुकृपा नक्की मिळते. अध्याय 14व्याचे वाचनाचे काही नियम आहेत. 1. सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करावे. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्यास्तानंतर शांत वातावरणामध्ये उत्तम वाचन करावे. नंबर 2. देवघर स्वच्छ करावे. ज्या ठिकाणी वाचन करणार आहोत त्या ठिकाणी स्थान पवित्र आणि शांत असावे. नंबर 3. वाचनापूर्वी दीप लावून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते असे मानले जाते. नंबर 4. मनात शंका ठेवू नका. गुरुचरित्र श्रद्धेने वाचावे तरच त्याचा खरा अनुभव मिळतो. नंबर 5. सातत्य ठेवा. एक दिवस वाचून सोडू नका. नियमित वाचन केल्याने मनामध्ये बदल जाणवू लागतो. अध्याय 14व्याचे चमत्कारिक अनुभव अनेक भक्तांनी सांगितलेले आहेत.
आर्थिक संकटे कमी झाली आहे, नोकरी मिळाली आहे, घरातील भांडणे कमी झाली आहेत, मनातील भीती दूर झाली आहे, स्वामींचे स्वप्न दर्शन झाले आहे. काही लोक याला योगायोग वाटतो, पण भक्त म्हणतात की गुरुकृपा असते, कारण जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने गुरूंना समर्पित होते, तेव्हा आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतात. गुरुतत्वाचा गूढ आहे. अध्यात्मामध्ये एक खूप मोठा संदेश दडलेला आहे. जीवनातील प्रत्येक संकटांचे उत्तर बाहेर नाही, तर गुरुकृपेमध्ये आहे. आजच्या काळात तणाव, भीती, चिंता, असुरक्षितता यामध्ये माणूस हरवला जातो. पण गुरुचरित्र आपल्याला पुन्हा आत्मविश्वास देतो. ते सांगतो, तू एकटा नाहीस, गुरु तुझ्या सोबत आहेत. रात्री अध्याय 14व्याचे वाचन करू शकतो का? हो, पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. मन शांत असावे, नकारात्मक विचार नसावे. वाचल्यानंतर लगेच वादविवाद करू नये. शक्य असल्यास जास्तीत जास्त नामस्मरण करावे. अध्याय 14वा आणि स्वामी समर्थ यांचा संबंध अनेक स्वामी भक्तांनी असा मानला जातो की गुरुचरित्राचे वाचन म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा. कारण स्वामी समर्थ हेच दत्तावतार मानले जातात. ज्यावेळी भक्त मनापासून अध्याय वाचतो, त्यावेळी त्याला अंतर्मनात एक वेगळीच शक्ती जाणवते. कधीकधी उत्तर शब्दात मिळते, तर कधीकधी परिस्थिती बदलून सुद्धा सुरुवात होते. वाचन करताना या चुका करू नये. मोबाईलचा वाचन करताना वापर करू नये. मध्येच उठून जाऊ नये. रागाच्या अवस्थेमध्ये वाचन करू नये. फक्त स्वार्थासाठी वाचन करू नये. नियम तोडू नये. गुरुचरित्र म्हणजे अनुभव, तो फक्त उपाय नाही. अध्याय 14व्यामध्ये लपलेला खरा अर्थ, या अध्यायाचा खरा अर्थ चमत्कार नाही, तर पूर्ण समर्पण आहे. जेव्हा माणूस अहंकार सोडतो, तेव्हा गुरुकृपा सुरू होते. आज लोकांना लगेचच परिणाम हवे असतात, पण गुरुचरित्र शिकवते, श्रद्धा ठेव, वेळ आल्यावर सर्व गोष्टी घडतील. कोणासाठीही हा अध्याय विशेष लाभदायक मानला जातो. ज्यांना सतत अपयश येते, ज्यांच्या घरामध्ये सतत नकारात्मकता असते, ताणतणाव असते, लोकभीती आणि असुरक्षितता वाटते, अशा वेळी आध्यात्मिक प्रगती हवी असते. भक्त अध्याय 14व्याचे वाचन करायला सुरुवात करतात. दर गुरुवारी एक दिवा लावून अध्याय 14व्याचे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे. पिवळी फुले अर्पण करावी. असे 11 गुरुवार केल्याने अनेक भक्तांना सकारात्मक अनुभव आलेला आहे, असे सांगितले जाते. कदाचित जीवनात सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत, पण विश्वास ठेवा, भक्त कधीच एकटा राहत नाही. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा फक्त अध्याय नाही, तो श्रद्धा, विश्वास, गुरुकृपेचा दिव्य अनुभव आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.